पाहिजे ग बाई, मला स्वच्छता पाहिजे ग बाई, स्वच्छता पाहिजे ग बाई, हिला स्वच्छता पाहिजे ग बाई, स्वच्छता पाहिजे ग बाई, हिला स्वच्छता पाहिजे ग बाई. अगं हो 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 हो, एवढी काय गिरणीवाणी फडाफडा 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 फडकायला लागली? अरे बाबा, ओल्या आणि सुक्या कचऱ्याचं करू वर्गीकरण, स्वच्छ ठेवू घर परिसर आणि अंगण, मग होईल प्रदूषण मुक्त पर्यावरण. आणि म्हणून तर म्हणते काय, कचरा नको ग बाई, मला कचरा नको ग बाई, स्वच्छता पाहिजे ग बाई, मला स्वच्छता पाहिजे ग बाई, स्वच्छता पाहिजे ग बाई, हिला स्वच्छता पाहिजे ग बाई, स्वच्छता पाहिजे ग बाई, हिला स्वच्छता पाहिजे ग बाई. अगं हो हो हो, अचानक तुझ्यात एवढं स्वच्छतेचं भूत घुसलं कस काय? अरे बाबा, काल मी मोबाईलवर एक मराठी चित्रपटाचा टीजर बघितला. टीजर? आणि कोणत्या पिक्चरचा? अवकारिका. अवकारिका म्हणजे काय ग? बघ जरा विचार कर, विचार कर. मंडळी, तुम्ही बी जरा विचार करा. आपल्या आसपास होणारा कचरा उचलणाऱ्या सफाई कामगारांची महती सांगणारा आणि पर्यावरण जनजागृती करणारा मराठी पिक्चर येतोय, तो म्हणजे अवकारिका. अगं सगळं खरंय, पण अवकारिका या शब्दाचा अर्थ काय? अवकारिका हा संस्कृत शब्द आहे. कचरा कुंडीला संस्कृत मध्ये अवकारिका म्हणतात. अरे वा वा वा, आईला मला तरी माहितच नव्हतं. म्हणजे अवकारिका नावाप्रमाणे झक्कास आणि आपल्या हृदयाला भिडणारा विषय दिसतोय. पण बरं कसं आहे, आज तुम्ही चक्क शायरी सोडून भारूड गायलो आणि ते बी झक्कास झालं बघा. अरे बाबा, हे भारूड नव्हतं, हे सर्व सुजाण नागरिकांच्या मनातलं गारूड होतं. चल तुला दाखवतो आपल्या मराठी माणसांचं काय काय चाललंय ते. चला की.